नमस्कार, मी अजिंक्य. न्यूज 9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पंढरपूर येथील भादुले चौकातील व्यंकटेश एंटरप्राइजेस आरोग्य केंद्र, पतंजली आरोग्य केंद्रामध्ये आपण इथं आलेलो आहे. आपण सध्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर महेश पवार यांच्यापाशी आहोत. आपण विविध आजारांवर त्यांनी आयुर्वेदिक उपाय केलेले आहेत. त्यात मूळव्याध असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल, असे अनेक आजारांवर त्यांनी हजारो पेशंट बरे केलेले आहेत. आपण त्यांच्याशी 2 मिनिटात जाणून घेऊया नेमकं काय आणि कशा प्रकारे त्यांनी आजार बरे केलेले आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर महेश पवार, भादुले चौकामध्ये असणाऱ्या पतंजली आरोग्य केंद्रामध्ये मी सध्या कार्यरत आहे. आपल्या इथे रक्तदाब, मधुमेह व इतर सर्व आजारांवर उपचार होतात. विशेषतः मधुमेहावरती व रक्तदाबावरती आपण उपचार आता करतोय, थायरॉईडवरती करतोय. तर रक्तदाब म्हणजे काय हे आज आपण सांगणार आहोत. रक्तातील घट्टपणा, जसं रक्त हे पहिल्यांदा आपल्याला पाण्यासारखं, पुन्हा दुधासारखं, मग दह्यासारखं, मग डांबरासारखं अशा पद्धतीनं रक्त हे घट्ट होत जातं. कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल अशा पद्धतीचे टेस्ट आपण करत असतो याच्यासाठी. पण रक्ताचा घट्टपणा हाच मूळ कन्सेप्ट धरून आपण हे सगळं करतोय, उपचार पद्धती करत असतोय. तर पूर्वीसुद्धा आता रक्त घट्ट असणारं हे पातळ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण बीपीची गोळी घेतो. बीपीच्या गोळीमध्ये आपल्याला 24 तासापुरतं रक्त हे पातळ होतं आणि आपला जीव वाचतो. डांबराप्रमाणे रक्त असतं ते काही कालावधीनं जर का बीपीची गोळी बंद केली किंवा इतर काही स्ट्रेस टेन्शननी सिमेंटसारखं होतं, त्यावेळी आपण म्हणतो हार्ट ब्लॉक झाले, ब्लॉकेजेस झाले. याचाच अर्थ काय की आर्टरीजमध्ये रक्तवाहिन्यांच्या गुठळ्या होणे. अशा पद्धतीनं एक साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी असं सांगतोय. पण 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदात पद्धतीनं ब्लड प्रेशर हे बरं होत होतं, मधुमेह हे बरं होत होतं. त्यावेळी इन्सुलिन नव्हतं, त्यावेळी रक्तदाबासाठी गोळ्या कोणत्याही नव्हत्या आणि ते टेम्पररी अशा नव्हत्या. तर त्यावेळीची कोणती चिकित्सा प्रणाली केली जात होती, ती चिकित्सा प्रणाली की ज्या चिकित्सा प्रणालीनं आपण पूर्णपणे बरं होत होतो, तशा पद्धतीची चिकित्सा इथं आपण वापरली जाते. व त्या चिकित्सा पद्धतीनं आज हजारो रुग्णांना आपण उपचार केलेले आहेत. त्यांचे अगदी भरपूर बीपी असणारे, 300पर्यंत शुगर असणारे, 400पर्यंत शुगर असणारे, यांची शुगरची लेवल कमी झालेली आहे. अगदी 150-200 प्रकारे तुम्ही उपाय करताय, म्हणजे कोणत्या प्रकारे तुमचे आयुर्वेदिक पतंजलीचे उपाय आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही त्यावर उपचार करताय हे जरा थोडक्यात सांगा. उपचार पद्धतीमध्ये आपण सर्वप्रथम नाडी परीक्षण करतो. नाडी परीक्षण हे मूळ याचा सिद्धांत आहे. नाडी परीक्षणानुसार प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती अशा पद्धतीनं आपण उपचार करतो आणि त्याच्यामध्ये अगदी 400, 600, 300 अशा पद्धतीची शुगर असणाऱ्या रुग्णांची अगदी प्रत्येक 15 दिवसाला आपण ज्यावेळी औषध देतो त्यावेळी 100 ते 150 शुगर कमी झालेली असते. बीपी हा कमी होत असतो. बीपीची जर का 20 mgची गोळी असेल तर ती 10 mg वरती येते आणि हे डॉक्टरच कमी करत असतात. बीपी पूर्णपणे कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे औषध उपचार आहेत. त्याच्यामध्ये आपण रसायन औषधं वापरतो. त्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारची आपल्या पतंजलीमध्ये रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च ओरिएंटेड अशा बीपी ग्रीड आहे, मुक्तावटी आहे, मेधावटी आहे, पुन्हा अर्जुनवटी आहे, कार्डिओग्रीट आहे. अशा पद्धतीचे मधुमेहामध्ये मधुनाशिनी वटी आहे, मधुग्रीट आहे. आणि याच्याच सोबत माझ्या अनुभवानुसार काही आपण औषधं तयार केलेली आहेत, ज्याच्यामध्ये शतावरी चूर्ण आहे, गिलोय सत्व आहे, कुमार कल्याणक रस आहे, योगेंद्र रस आहे, गिलोय सत्व आहे, कामदुधा रस आहे. अशा पद्धतीनं पित्तनाशक अशी औषधं उपचार करून इतर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार आपण औषध उपचार देऊन सर्व रुग्णांना पूर्णपणे कसं या आजारातून बरं होता येईल अशा पद्धतीची उपचार पद्धती. आणि तीही मोठी उपलब्धी ही फक्त भारतामध्ये आणि आयुर्वेदामध्ये शक्य आहे. बीपी आणि मधुमेह हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तुम्ही या माध्यमातून काय आव्हान करणार आहे आणि हे ठिकाण कुठे आहे तुमचं?
बी पी आणि रक्तदाब असणाऱ्या सर्व रुग्णांना सुवर्णसंधी उपलब्धी, थायरॉईडसुद्धा असणाऱ्या इंडोक्राईन सिस्टीममध्ये ज्या ज्या काही रुग्णांना तक्रारी असतील किंवा इतर कोणत्याही तक्रारी असतील तर आयुर्वेदाच्या माध्यमातून पूर्णपणे बरे होण्यासाठी आपल्याला एक सुवर्णसंधी आहे, उपलब्धी आहे म्हणा. आणि याचे सगळे आपल्याकडे इव्हिडन्स आहेत, रुग्ण व अनुभव आहेत. आणि हे आपल्याला पंढरपूर येथे भादोले चौकामध्ये नगरपालिकेच्या समोर व्यंकटेश एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र, प्रोप्रा रवी लवेकर, महेश कटकमवार व मी स्वतः डॉक्टर महेश पवार, आयुर्वेदाचार्य पुणे, नाडी तज्ज्ञ, सर्व रुग्णांची नाडी परीक्षण ही मोफत केली जाते. बी पी शुगर ही फ्रीमध्ये केली जाते. टायमिंग कसं आहे, किती ते किती तुमचा वेळ आहे तुम्हाला भेटण्याची? रुग्णांना भेटण्यासाठी मी सकाळी 11 ते 5 किंवा सकाळी 10 ते 5, सकाळी 10 ते 1 या टायमिंगमध्ये असतो व संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये असतो. रविवारी सुट्टी असते. रविवारी स्पेशल अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता. नक्की आपण पाहिलंच असेल, हजारो आजारांवर मात करणारा हा देवदूतच म्हणावं लागेल. पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट जगदीश डांगेसह मी अजिंक्य, न्यूज 9 मराठी.